जिल्ह्यातल्या आदिवासींची आदिमाता, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान डहाणूची महालक्ष्मी। लक्ष्मी माता श्री जय लक्ष्मी माता, तुमको निश दिन सेवत तुमको। डहाणू स्टेशन पासून 28 किलोमीटर आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर अंतरावर या देवीचं मंदिर आहे। महालक्ष्मी देवीची अतिशय आकर्षक आणि सुबक मूर्ती मन प्रसन्न करते। डहाणू तालुक्यातील मुंबई महामार्गालगत हे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर असून या ठिकाणी पालघर, ठाणे मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक दररोज या ठिकाणी दर्शनासाठी येतात। त्याचबरोबर गुजराती भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवीवर श्रद्धा असल्याने या ठिकाणी भाविकांची सतत वर्दळ असते। या ठिकाणची विशेषता म्हणजे चैत्र पौर्णिमेला 15 दिवस या देवीची यात्रा उत्सव होतो। त्याचबरोबर नवरात्र उत्सव आणि बार्शी उत्सव असे 3 उत्सव मोठ्या प्रमाणात होतात। चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठी या ठिकाणी 15 दिवस जवळजवळ 10 लाख भाविक परिसरातून या ठिकाणी येतात। त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन महालक्ष्मी मंदिर ट्रस्टमार्फत या ठिकाणी आम्ही 40 वेगवेगळ्या मंदिर परिसरात 40 या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत। त्याच पद्धतीने भाविकांना पिण्याची सुविधा करून दिलेली आहे। तसंच भाविकांची दर्शन व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून मंदिर परिसरात आणि मंदिराच्या बाजूला असे 4 रॅलिंग शेड उभे करण्यात आलेले आहेत आणि यात्रेदरम्यान तसंच गर्दीच्या वेळेस या ठिकाणी पोलीस सुरक्षा नेमली जाते। त्याच पद्धतीने ट्रस्टमार्फत 40 ते 50 सुरक्षा रक्षक यात्रेदरम्यान आम्ही नेमतो आणि त्या दृष्टीने भाविकांच्या सगळ्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता पुरवण्यासाठी ट्रस्ट सर्वतोपरी प्रयत्न करतो। डहाणू तालुक्यातल्या विवळवेडे गावी महालक्ष्मी देवीची यात्रा भरते। याच ठिकाणी आईचं वसतिस्थान आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी महालक्ष्मीची 2 मंदिरं आहेत, एक पायथ्याशी तर एक गडावर। यामागची कहाणी मोठी रंजक। आपल्या महालक्ष्मी आईच्या मंदिरासमोरच मुसल्या नावाचा एक डोंगर आहे, उंच डोंगर आहे। या डोंगरावर ही आई कोल्हापूरवरून सुरतला निघालेली असताना ही आई महालक्ष्मी या ठिकाणी आले असतात। या आईला एका पांडव काळामध्ये भीम या राजाने आईला अडवलेलं होतं आणि त्याने आईचं सुंदर मोहक रूप बघून पांडवाने आईशी विवाह करण्याचा कट सारखा रचला। त्या टायमाला आईने हे भीमाला असं सांगितलं का जर काही आपल्या बाजूने सूर्या नदी जाते, ह्या नदीचं तू जर पाणी अडवलंस आणि ह्या डोंगराच्या पायथ्याकडून घालवलं तर मी तुझ्याशी लग्न करेन, असं आईने त्याला आश्वासन दिलं। परंतु काय झालं, सकाळी पहाटे 3-4च्या टायमाला भीमाने त्याचं काम पूर्ण करत आणलं। नदीवर बांध घालून पाणी येणार हे आईला कळतात ते डोंगरावर बसून हे सगळं दृश्य बघत होतं आणि हे पाणी आता ह्या डोंगराच्या पायथ्याकडून जाईल म्हणून तिने कोंबड्याचं रूप धारण करून ठुकडुकू म्हणून आवाज दिला। ठुकडुकू आवाज दिल्याबरोबर भीमाने अर्धवट काम सोडून भीम निघून गेला। अशाप्रमाणे हा मुसला डोंगर तर म्हणून आहे। त्या ठिकाणी आई कोल्हापूरला निघालेले असताना भीमाने अडवल्यामुळे ह्या डोंगरावर बसलेली होती, त्यामुळे ह्या डोंगरावर आता आईचं तिथं पण मोठं श्रद्धास्थान बनवलेलं आहे। गडावर मूळ स्थानाची पूजा करण्याचा आणि ध्वज लावण्याचा कार्यक्रम हा दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री केला जातो। ध्वज लावण्याचा मान हा सात्वी कुटुंबातील व्यक्तीला असतो। श्री महालक्ष्मी आईच्या डोंगरावर जो ध्वज फडकवला जातो हा ध्वज जव्हारच्या राजा मुकणे घराण्याकडून आला जातो। तर जव्हारचा राजा हा पहिल्यापासून या ठिकाणी येत असल्याकारणाने आणि तो इथले सगळ्या परंपरेनुसार त्याच्या विधीनुसार हा इथला कार्यक्रम करायचा। दरवर्षीप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा जव्हारचा राजा त्याच्या परंपरेनुसार तो झेंडा तिकडून जव्हारवरून आपल्या मुकणे घराण्याकडून तो आणून आमच्या सात्वी कुटुंबाकडे स्वाधीन करायचा। मग हा डोंगरावर जो ध्वज लावायचा कार्यक्रम त्या टायमापासून सुरू केलेला होता। हा ध्वज लावण्यासाठी हे वाघाडीचा आमचा नारायण सात्वी म्हणून पुजारी आहे,
त्याला हा झेंडा लावायचा मानच आहे. मग तो जव्हारच्या राजाकडून ध्वज आलेला तो आमच्या सात्विक कुटुंबाकडे मंदिरामध्ये दिला जातो. मग आम्ही तो झेंडा लावण्याचा मानकरी नारायण सात्वी म्हणून वाघाडीचा आहे त्याच्याकडे देतो. आणि हा ध्वज लावायला चैत्र पौर्णिमेच्या यात्रेच्या वेळेस ठीक रात्री 12 वाजता मंदिरामध्ये 11:30च्या टायमाला मंदिर बंद झालं असतं. बंद केलं जातं. मग अर्ध्या तासात आईचा आंतरिक पूजेचा कार्यक्रम केला जातो. आणि आंतरिक पूजेचा कार्यक्रम झाल्याबरोबर ठीक 12 वाजता हा पुजारी इथून पायथ्याच्या मंदिरापासून ध्वज घेऊन डोंगरावर नेऊन वरती लावत असतो. डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. राज्यासह गुजरात, राजस्थान इथूनही अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. और सभी ये हमारा काम होना भी होता है और मानता रखते हैं तो चलाते हैं. मी दरवर्षी देते. मला खूप अनुभव चांगला आहे इकडचा. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्ण पक्षातील अष्टमीपर्यंत महालक्ष्मी मातेची यात्रा भरते. दुर्गा रूप निरंजन सुख संपत्ति दाता जो कोई तुमको यंदा 22 एप्रिल पासून म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवसापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. सिद्धि पाता संतोष पाटीलचा ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन, पालघर.